नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। राजापूर मतदारसंघ हरित आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांचे रुपडे पालटणार। ठाणे जिल्हा पोलिसांची दारूच्या हातभट्टींवर कडक कारवाई। पंचनदी धरणाची पाणी पातळी खालावल्यानं बागायतदार चिंतेत। मावळा प्रतिष्ठानचा प्रबोधनात्मक कीर्तन सोहळा। सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीगावचा वर्धापन दिन। राजापूर लांजा साखरपा हरित आणि समृद्ध मतदारसंघ बनवण्याच्या हेतूनं तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं राजापूर तालुक्यातील शिवसेना शाखा प्रमुखांना फणसाच्या कलमाचे वाटपाचा कार्यक्रम आज आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या संकल्पनेतून राजापूर तालुका शिवसेना अध्यक्ष दीपक नागले यांच्या प्रमुख उपस्थितीत तळवडे पाचल येथील प्रभावती हॉल येथे संपन्न झाला। यावेळी युवा सेना तालुका अध्यक्ष सुनील पुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, विभाग प्रमुख अमर जाधव, जिल्हा परिषद सदस्य सिद्धालीताई मोरे, पंचायत समिती सदस्य अपेक्षाताई मासेये, समीक्षा वाफेलकर, सामाजिक कार्यकर्ते अप्पा साळवी, सदर उपक्रमातील प्रमुख सहकारी साई कोलते, पाचल सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, करक सरपंच सुरेश येणारकर, अमित साळवी, युवा संघटक युवराज मोरे, बाबू सावंत, विजय कदम, महिला विभाग प्रमुख श्वेता पवार, शाखा प्रमुख विधी पांचाळ, पेटवाडी शाखा प्रमुख श्रद्धा जाधव, अनिता हरळकर, झरिये सरपंच स्मितल जाधव व इतर शाखा प्रमुख तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार आदरणीय किरण भैया सामंत साहेब यांच्या माध्यमातून 5 तारीखला जागतिक पर्यावरण दिन आहे। या दिनानिमित्त आपल्या ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे राजापूर आणि लांजा संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणखी इथल्या शेतकऱ्यांना फणसाचं रोप देऊन त्यांनी हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा आज हा शुभारंभ आहे। या राजापूर तालुक्यामधल्या पाचल या जिल्हा परिषद गटामध्ये आज ह्या शेतकऱ्यांना हे जे कलम आहे हे कलम एका वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये साईजमध्ये आज इथे रोप देण्यात आलेलं आहे आणि पर्यावरणाचं जी काय सध्याची परिस्थिती बिघडत चाललेली आहे याच्यावरती एक पर्याय म्हणून इथे वृक्ष लागवडीची आवड निर्माण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे केरळमधून एक चांगलं रोप ज्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आपल्या राजापूर तालुक्यामध्ये आंबा आणि काजू ही 2 फळं अशी आहेत की चांगली उत्पन्न देणारी आहेत। त्याच्या पाठोपाठ हे फणस एक असं झाड आहे की चांगलं उत्पन्न देणार आहे। त्यामुळे भैयासाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये 5000 रोपं देण्याचा निर्णय आणि त्याचं वाटप आज सुरू झालेलं आहे। मुळात ही संकल्पना कोणाची आहे? संकल्पना भैयासाहेबांच्या माध्यमातून साई कोलते आणि यांनी ही सुचवली। त्यांच्या माध्यमातून भैयासाहेबांनी ही संकल्पना संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये आणि म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्येच राबवण्याचा हा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न भैयासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे। आत्ताच आपण उल्लेख केलात की 5000 कलमांचं वाटप होणार आहे। हे फक्त वाटपच होणार आहे की त्या दिवशी या रोपांची लागवड पण होईल? निश्चित लागवडही होणार आहे। 5 तारीखला एक राजापूर कार्यकारिणी शिवसेना कार्यकारिणीच्या वतीने एक वेगळा उपक्रमही हातात घेणार आहोत आणि लागवडही करणार आहोत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धावत्या दौऱ्यात कोकण विभागातील प्रमुख बस स्थानकांना भेटी दिल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी डेपोलाही त्यांनी भेट दिली। त्यावेळी आमदार दीपक केसरकर यांचीही उपस्थिती होती। यावेळी आमदार सरनाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून देण्याचा संकल्प बोलून दाखवला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मालवण बस स्थानकाचे रुपडे बदलणार असल्याचे सांगितले। जवळ असलेला हा आमचे दीपकभाई केसरकरांनी पाठपुरावा गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्याकडे केला होता की अतिशय चांगली जागा ही सावंतवाडी बस डेपोची आहे आणि ती जर आपण बस पोर्टच्या धर्तीवर विकसित केली तर आमच्या शहरातील जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल। त्यामुळे हा सावंतवाडी डेपो डेव्हलप करण्याकरता PPP तत्व करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आणि त्या माध्यमातून याची पाहणी करायला पण मी आलेलो आहे। दीपक केसरकर साहेब सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्यामुळे सुद्धा आता हा PPP तत्वावर तर होतोच आहे
परंतु काही सूचना त्यांनी दिल्या, त्यामध्ये बसेस वाढवण्याच्या सूचना होत्या, त्यासुद्धा आम्ही त्याची पूर्तता करतो आहे. पुढील दीड महिन्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 बसेस आम्ही ताबडतोब देतो आहे आणि अजूनही काही कधी मागणी केली तर तेही बसेस आम्ही देतो आहे. शौचालयाच्या बाबतीतसुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या, त्यामुळे शौचालय आणि ज्या बसेस आहेत त्या दर 4 तासांनी आम्ही हा डेपो स्वच्छ करणार आहोत आणि बसेस निघत असताना आम्ही त्या रोज यांत्रिक झाडूच्या सहाय्याने क्लीन करूनच मग डेपोतून बाहेर काढणार आहोत. उद्या 1 जून एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आहे 78वा आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून सर्वसामान्य प्रवाशांना ₹1 खर्च न करता प्रसाधनगृहाचा वापर करता येणार आहे आणि त्यामुळे ते स्वच्छतेचा ठेका जो आहे तो वेगळ्या संस्थेला दिलेला असल्याकारणानं प्रवाशांना मोफत सुविधा देण्याचा एस टी महामंडळाचा मानस आहे. अतिशय जवळचं जीवाभावाचं नातं आहे आणि कोकणवासियांचा एस टीवर जीवापाड प्रेम असतं किंबहुना मला तर असं म्हणायचं आहे की राज्यामध्ये महसुलामध्ये जर बघायला गेलं तर गणेशोत्सव असू द्या, दिवाळी असू द्या किंवा इतर अनेक उत्सव असू द्या, अतिशय मुंबईच्या चाकरमानी असलेला आमचा कोकणवासीय हा मुंबईवरून कोकणाकडे आणि कोकणातून मुंबईकडे त्यांचा सण उत्सव झाल्यानंतर आज जात येत असतो आणि त्यामुळे एस टीला जास्तीत जास्त प्राधान्य असतं. आम्हाला कितीतरी हजार, मला एक्झॅक्ट फिगर सांगता येणार नाही, परंतु गणपतीच्या दरम्यान आम्ही हजारो गाड्या त्या कोकणवासियांसाठी त्यांच्या सेवेमध्येच असतो. त्यामुळे कोकणवासियांचं आणि एस टीचं नातं हे फार जवळचं आहे, जिव्हाळ्याचं आहे आणि त्या नात्याचा विचार करून मी पूर्ण 3 दिवसीय या कोकणाच्या दौऱ्यावर आलो आहे. सगळ्यात छोट्या छोट्या एस टीच्या डेपोला भेटी देतो आहे. सगळ्यांच्या नेत्याशी, शिवसैनिकांशी, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना काय त्या समजून घेऊन एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त काही सुविधा आमच्या प्रवाशांना देता येईल त्यासाठी प्रयत्न नाही आहे. परंतु तुम्ही जर मला मागे माहिती दिली तर त्या माध्यमातून मी माझ्या नक्की आपण मुंबईला गेल्यानंतर आढावा घ्या, कळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक स्थाना पण जाते की नाही. आत्ताच आहे इकडे, आत्ताच आढावा. सर, लालपरी आहे ते लालपरी ही काय जसं आज खाजगी मोठ्या प्रमाणात बदल झाले तसे काय एस टीमध्ये वेगळे असे बदल असे अत्याधुनिकता येणार आहे का? हो, एस टीमध्ये अत्याधुनिकता येणार आहे. आता आमच्या सगळ्या स्मार्ट बसेस या रस्त्यावर येणार आहे. आताही मी बसेस ज्या पाठवणार आहोत भविष्यामध्ये त्या सगळ्या जे काही ड्रग किंवा दारू पिऊन कुणी ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल तर ते होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं आम्ही एक मशीन त्या ठिकाणी बसवतो आहे. CCTVचे 5 कॅमेरे प्रत्येक बसमध्ये बसवतो आहे. प्रत्येक बसमध्ये आम्ही GPS यंत्रणा बसवतो आहे. ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेच्या त्याचा विचार करूनच आम्ही या नवीन बसेस घेतलेल्या त्या स्मार्ट बसेस. सर, लाडकी बहीण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती करू पाहणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यात मौजे, सरलांबे, भातसा नदी किनारी व कुटगर या ठिकाणी छापे टाकून 4 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3,31,500 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू करणारा कच्चा माल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत भिवंडी तालुक्यातील कारवार गाव येथील खाडी किनारी 1,83,000 रुपये किमतीचा दारूचा कच्चा माल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. दापोली तालुक्यातील पंचनदी धरणातील पाण्याची पातळी खालावल्यानं परिसरातील बागायतदार आणि शेतकरी चिंतेत आहेत. धरणाच्या काही भागात पाणी शिल्लक तर बाकी पूर्ण भागातील पाणी आटल्यानं जमिनीला भेगा पडल्या असून गाळ आणि माती उघडी पडली आहे. पाणी पातळीत मोठी घट झाल्यानं धरणाचा बराचसा पट्टा कोरडा पडला असून काही मोजक्या भागातच पाणी शिल्लक आहे. ज्या भागात शेवटपर्यंत पाणी असतं त्या भागातील पाणीसुद्धा यावर्षी पुढे गेल्यानं शेतकऱ्यांचे पंप चिखलात पाहायला मिळतात. पाण्याची पातळी कमालीची खालावल्यामुळे बागायतदारांचे शेतीपंप थेट चिखलात अडकले आहेत. धरणात शिल्लक असलेलं पाणी शेतीपंपापर्यंत पोहोचवणं अशक्य असल्यानं बागायतदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पावसाचे आगमन लांबल्यास बागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक बांधिलकी जपत मानवतेची सेवा करणाऱ्या मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचं समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदिरकर यांनी भरभरून कौतुक केलं. वाकूळ तालुका पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गजर कीर्तन सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अलोट गर्दी केली. कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी आजच्या समाजातील वास्तवावर परखड भाष्य करत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिले.
युवक युवती महिला तसेच पालकांना योग्य दिशा देत त्यांनी शिक्षण संस्कार आणि आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचं अधोरेखित केलं. वर्ष चालू राहिली आणि महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचं काम या कीर्तनाच्या सेवेतून या ठिकाणी करण्यात आलं. या सेवेच्या मधला एक हे पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आज इंदुरीकर महाराजांनी अत्यंत स्वच्छपणाने, सुंदरपणाने आणि निर्भीडपणानं सत्याची बाजू या ठिकाणी धरत धर्म, सत्य, कीर्तन, प्रबोधन ह्या सगळ्यांचा अत्यंत सुंदरपणानं मेळ घालत या ठिकाणी आमचं उद्बोधन या ठिकाणी सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं. सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीगाव यांचा 3रा वर्धापन दिन समाज मंदिर कासे येथे संस्थेचे अध्यक्ष कमळाकर जनार्दन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण मधुकर पाटील, सचिव शंकर केशव शितोळे, खजिनदार बबन नारायण पिंगळे, सहसचिव प्रणाली राऊत, संस्थेचे सल्लागार दामोदर महादेव पाटील, DM पाटील, मनोज विश्वनाथ पाटील, धनंजय दामोदर धुमाळ, महिला संघटक जितेश्री अर्जुन पाटील, प्रभाकर जोमा घरत, काशीनाथ रघुनाथ पाटील आणि राहुल नामदेव म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेने स्थापनेपासून समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला असून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना सत्कार करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सामाजिक संस्थेसाठी सल्लागारापासून सर्व कामं आम्ही मिळून घेऊन करत आहोत. समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. क्रिकेटमध्ये ज्ञानार्थ न्याय, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, कबड्डीमध्ये उत्कृष्ट ज्ञानार्थ न्याय या सगळ्या लोकांचा सत्कार केलेला आहे. परंतु समाजासाठी सर्वात महत्त्वाचं काम करणारे जे भाषण व्यवस्थापक असतात त्यांचा कधी कोणी सत्कार केला नसेल. आमच्या मंडळींनी एकत्र बसून ठरवलं की ह्या समाजातील घटकाला आपण आता त्यांचा न्याय मिळवून द्यायचं आणि म्हणून आम्ही प्रथम त्यांचा सत्कार केलेला होता. कारण समाजाची सर्वात मोठी जबाबदारी ते पार पाडतात. समाज व्यवस्था ही पूर्वीपासून अशी चालत आलेली आहे. समाजासाठी जे उत्कृष्ट काम करतात तेच बाजूला पडतात आणि बाकीचे लोक मात्र त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना मात्र अंधारात ठेवतात. परंतु त्यांचं कार्य जगासमोर यावं आणि त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या कामाचा उहापोह व्हावा, त्यांना योग्य त्यांना सत्कार
व्हावेत त्यांचे किंवा त्यांच्या कामाची जाणीव समाजाला लावी, हा आज आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि असेच प्रयत्न आम्ही पुढे करत राहणार आहोत. धन्यवाद. माझं नाव विजयश्री अतुल पाटील. सक्षम फाउंडेशन ही संस्था जी आहे, आज त्याचा 3रा वर्धापन दिन आहे. त्या संस्थेने खूप पुढे विचार मांडलेले आहे. अगदी शेतकरीचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, महिलांचा प्रश्न असो किंवा स्मशानात काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न असो, हे प्रश्न आज बहुउद्देशीय या विचाराने या संस्थेमध्ये मांडले गेलेले आहे. आणि ही संस्था टिकवणं महत्त्वाचं आहे. संस्था सगळे निर्माण करतात, पण टिकवणं या रायगड जिल्ह्यामध्ये आज मोठ्या विचाराने ही संस्था उभी केली. आज आमदारांना, इथल्या जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रित केलं होतं, पण काही राजकीय घडामोडीमुळे ते येऊ शकले नाही. पण तरीसुद्धा छोटेखानी त्या गावामध्ये काहीतरी चांगला विचार देण्यासाठी आम्ही 11 जणांनी, आमच्या सगळ्या या 11 जणांनी विशेष मेहनत घेऊन आज आमचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आहेत, तरीसुद्धा उपाध्यक्ष, सल्लागार आणि आम्ही सदस्य असे सगळ्यांनी मिळून ही संस्था आज आम्ही नावारूपा सर्व मांडतो आहोत आणि पुढेही आणू. जे काही बांधिलकी असेल लोकसमाजाविषयी, कारण कोरोनासारखा जेव्हा एखादा मोठा आजार त्याला घटित झाला त्यावेळेला आम्हाला काही करता आलं नाही. त्यामुळे मागे थोडी 1 वर्ष आम्ही मागे पडलो. पण यापुढे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि एक संघटित राहू. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.